ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। रवींद्र चव्हाणांचे लोक मतदारांना पैसे वाटताय। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी 25 लाख सापडले। त्यानंतर निलेश राणेंचा आरोप, तर पैसा व्यवसायातला होता सांगून होणार नाही, पुरावे द्यावे लागतील, निलेश राणे आक्रमक। भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचे आरोप खोटे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, नंतर उत्तर देईन, रवींद्र चव्हाण यांची ही प्रतिक्रिया। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, कामावर नाही तर पैसे निधीवरती मत मागितलं जातंय। किती पैसे द्यायचे यासाठी चढाओढ सुरू, शरद पवार यांची सत्ताधाऱ्यांवरती ही टीका। निलेश राणे यांची धाड टाकलेल्या विजय केनवडकर यांच्या घरी नितेश राणे यांची भेट। भाजप विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढते, पैसे वाटपाची भाजपला काही गरज नाही, नितेश राणे यांचं प्रत्युत्तर। घरी सापडलेले पैसे माझ्या व्यवसायातले, रवींद्र चव्हाणांसोबत माझे चांगले संबंध असल्यानं मला टार्गेट केलं जातं, निलेश राणेंनी घरी धाड टाकलेल्या विजय केनवडकर यांचा हा आरोप। भाजप पैसे वाटल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही, पैशांच्या भरोशावरती राजकारण सुरू, विजय वडेट्टीवार यांची ही टीका। कुणाच्या घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं चुकीचं, सापडलेले पैसे चुकीच्या पद्धतीने असल्यास पोलीस आणि निवडणूक आयोग योग्य कारवाई करेल, बावनकुळेंची ही प्रतिक्रिया। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजनी आहे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीका। फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त कराल तर कापून काढू, नागपूरमधील सभेत भाजप आमदार आशिष देशमुखांची काँग्रेस कार्यकर्त्याला धमकी। अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अंजली दमानिया दिल्लीत, शहांनी भेटीची वेळ न दिल्यास अजित पवारांविरोधात हायकोर्टात जाणार, दमानिया आक्रमक। अजित पवार यांच्या बदनामीची दमानिया यांना सुपारी, दमानियांनी केलेले सर्व आरोप आजपर्यंत सिद्ध झालेले नाही, सूरज चव्हाण यांचं दमानियांना उत्तर। 100 पोलीस माझ्या घरात घुसले, संतोष बांगरांचा दावा, तर दावा केलेल्या लोकप्रतिनिधींच्या घरी आम्ही गेलो नव्हतो, बांगरांचा दावा हिंगोली पोलिसांनी फेटाळला। ज्यांना माल कमवायचा आहे ते कल्याण करणार नाही, हिंगोलीच्या सभेतून नाव न घेता फडणवीसांचा बांगरांवर निशाणा, संतोष बांगरांनी 50 खोके घेतले, भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांचा हा दावा। लक्ष्मीचा अर्थ फक्त नोटा नाही तर लक्ष्मी आई बहिणीचंही नाव असतं, लक्ष्मीच्या विधानावरून स्पष्टीकरण देताना गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानं आता नवीन वाद। राम खाडे यांनी सुरेश धस यांच्या विरोधातले घोटाळे बाहेर काढले, देवस्थान जमिनीचा घोटाळा बाहेर काढल्यानं माझ्या पतीवरती हल्ला, राम खाडे यांच्या पत्नी तुळसा खाडे यांचा हा आरोप। राम खाडे हल्ला प्रकरणामध्ये जी चौकशी करायची ती करा, पण बिनबुडाचे आरोप करू नका, सुरेश धस यांचं हे प्रत्युत्तर। शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जवळपास 2 तास चर्चा, मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती। 2 भाऊ एकत्र येण्यानं महायुतीवर कोणताच परिणाम होणार नाही, महायुतीचा भगवा झेंडा मुंबई पालिकेवरती फडकणार, ठाकरे बंधूंच्या भेटीवर अनिल बोंडेंचं नवनाथ बन यांची ही टीका। सोन्याच्या दरात 800 रुपये तर चांदीच्या दरात 6,500ची वाढ, सोनं 1,29,574 रुपये तर चांदी 1,70,980 रुपयांवर। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर 500 ते 700 रुपयांपर्यंत पोहोचले, विक्री झालेला आणि विक्री होणाऱ्या कांद्याला प्रति क्विंटल 1,000 रुपये अनुदानाची मागणी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।